स्त्रियांनी तिला आवरलं, बेशुद्ध पडली. महाराज माझ्यासोबत छळ केला, छळ केला, या देवतांनी माझ्यासोबत छळ केला. अशा या भूतासोबत माझी एवढी सुंदर असणारी पार्वती मी देऊ शक्य नाही. हा विवाह सोहळा पार पडणं शक्य नाही. सगळे जमले महाराज. नारद महर्षी, भगवान विष्णू, ब्रह्मदेव. मैना राणीला सांगितलं, मैना राणी तुम्ही असं काय बोलत आहात? नाही, तुम्ही माझ्यासोबत छळ केलाय. मी अशा जावयाला माझी मुलगी देणार नाही. पंचायतच झाली महाराज. आता काय करावं? भगवान विष्णूंनी सांगितलं, मैना राणी तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हो भगवान विष्णू तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही माझा अहित कसं करसाल? तुमच्या अंतःकरणामधला जो भगवंताविषयी अविश्वास होता पहिलेपासून, तो अविश्वास अजून गेला नाही महाराज. विश्वास उडालाय. जोपर्यंत भगवंताविषयी असलेला तुमच्या मनामध्ये अविश्वास जात नाही, विकार जात नाही, तोपर्यंत भगवंताचं सदृश्य दर्शन तुम्हाला प्राप्त होणं शक्य नाही. आता तुम्ही काय करा? भगवान शिवाचं मनोमय स्मरण करा आणि ते माझे सुंदर अशा प्रकारचे त्रिलोकनाथ आज माझे जावाई म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. अशा दर्शनानं तुम्ही त्यांच्याकडे पहा. पहा तुम्हाला कसे दिसतात. नाही, मी त्यांचं दर्शन घेणार. एकच हट्ट महाराज. शेवटी सगळ्यांनी विनंती केल्यानंतर पार्वती माता त्या ठिकाणी आली. सांगितलं, आई तुझा माझ्यावर तरी विश्वास आहे ना? एकदा त्या भगवान शिवाचं स्मरण, मनोभावे स्मरण कर, तुला त्यांचं दिव्य दर्शन अशा प्रकारचं होईल. शेवटी तिनं होकार दिला महाराज. आनंदी झाली. तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर मी एकदा दर्शन घेते. जेव्हा मैना राणीनं भगवान शंकराकडे बाहेर येऊन पाहिलं तर अत्यंत दिव्य अशा प्रकारचं स्वरूप दिसायला लागलं महाराज. भगवान श्री शंकरांनी पवित्र असा पितांबर धारण केलेला आहे. सुंदर अशा प्रकारचा मुकुट डोक्यावरती धारण केलेला आहे. त्रिनेत्र, एक मुख भगवंताचं एवढं सुंदर दिसायला लागलं महाराज. एवढं असंच पहा, एवढे सुंदर भगवान शिव परमात्मा दिसायला लागले. आणि पुन्हा मैना राणीनं होकार दिला. सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी जमलेले आहेत. सगळ्या